अशी असणारी रावणाची संपत्ती, त्या रावणाला असणार 80,000 पत्न्या, 1,00,000 पोरं, 1,50,000 नातू आणि 1,50,000 पंतू. मामा तुम्हाला कोणी आरे म्हणलं तर तुम्हाला 3च पोरं येतं. तुटून पडते तुटून. त्या रावणाची दाढी एक माझ्या हनुमंतरायनं जाळली. सगळ्याच्या देखत गप बसले, गप बसले. कारण त्यांची बाजू अधर्माची होती. अधर्माला नमावच लागत. या ठिकाणी असणारा अधर्माला नमावच लागत. सत्य परेशान होत आहे पण पराजित कधीच होत नाही. ही सत्याची ताकद आहे. हनुमंतरायकडे सत्याची ताकद होती. एवढा श्रीमंत असणारा रावण दिवसा त्याला हरपळून काढलं आणि ते हरपळलेला काळा झालेलं तोंड घेऊन राजा रावण बसला. आपल्याकडेही तो अपराध करतो, जो समाज मान्य समाजाच्या विरुद्ध कर्म करतो ना, त्याचंही तोंड काळ करण्याचं आपल्याकडे रीत आहे. खरं की नाही ताते महाराज? असं राजा रावणाने केलेलं कर्म त्याला जागच्या जागी एवढे सगळे राक्षस राजा रावणाचे, एवढे पोर, एवढे त्याचे नातू, एवढे असताना सगळ्याच्या देखत भर सभेत त्याचं तोंड भरपळलं. ही ताकद त्या नामधारकाची आहे, आमच्या हनुमंतरायाची आहे असं असणारा सांगतात. आणि त्या असणार आपण धर्माचं कार्य करा, आपण त्या देवांचं कार्य करा, परमार्थ करायला लागलो की लोक आपल्याला नमस्कार करतात. ताते महाराज नाही तर येरवी माझी काय किंमत आहे? पायीची वाहन पायी बरी. येरवी मला कोण विचारते? त्या असणाऱ्या भगवंताचं नाम घेतो म्हणून इथं उभा राहण्याचा अधिकार मला प्राप्त झाला, अन्यथा नाही. असं धर्माच्या बाजूने उभा राहील. याच्या नंतर या ठिकाणी असणारा देवाचे कार्य करीत असताना लोक सगळे नमस्कार करतात. अभंगाच माझा नमस्कार, कुणाच्या पाया पडत नाही. असं कुणीही कुणाच्या पाया पडत नाही व नमस्कार करत नाही. आपा संसारामध्ये लय अवघड आहे. ते वडिलांना सुद्धा लवकर आई वडिलांच्या सुद्धा पाया पडत नाही. तर पण या परमार्थाची ताकद, या रामनामाची ताकद अशी आहे महाराज. पंढरीच्या लोका नाही अभिमान.